ऐन सणासुदीमध्ये सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। नवी मुंबईतील एपीएमसीत साखरेच्या दरामध्ये 5 रुपयांनी वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यात 38 रुपयांनी मिळणारी साखर ही आता 43 रुपयांवर गेली आहे। त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय आणि याचाच परिणाम हा व्यवसायावरही दिसतोय। तर दुसरीकडे एपीएमसी बाजारात चणाडाळीचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। गेल्या महिन्यात 70 ते 80 रुपयांवर असलेली चणाडाळ आता 100 पार गेल्याचं कळतंय। अचानक आवक घटल्यामुळे डाळींच्या दरावरती परिणाम झालाय। काही दलाल डाळी साठवून ठेवून दर वाढवत असल्याचाही संशय आता व्यापारी व्यक्त करतायत। मात्र दुसरीकडे ग्राहकांची नाराजी आणि त्यामुळे धंद्यातील मंदी यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांचं बजेट जे आहे ते मात्र संपूर्णतः कोलमडलंय। स्वयंपाकघरामध्ये कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ असतो तो म्हणजे लसूण। मात्र सध्या लसणाचे भाव हे गगनाला भिडल्यानं लसूण हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय। याचा फायदा लसणाचा काळाबाजार करणारे घेत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। अकोल्यात चक्क सिमेंटचा लसूण विक्री होत असल्याचा अजब प्रकार समोर आलाय। अकोला शहरातील बाजोरिया नगर या परिसरामध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सुभाष पाटील यांच्या पत्नीनं दारावर भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण खरेदी केला होता। बाजारभावापेक्षा थोडा कमी दराने तो विकत होता। त्यांनी लसूण घरामध्ये आणला असता त्यात काही गाठी आढळल्या, त्या हुबेहूब लसणासारख्या दिसत होत्या। त्यांनी लसूण सोलण्याचा प्रयत्न केला, मात्र हाताने लसूण सोलला जात नव्हता। आपटल्यानंतर हा लसूण सिमेंटचा असल्याचं समोर आलं। त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि अशा फसवणुकीपासून ग्राहकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे असं सुद्धा आवाहन आता करण्यात आलं। तर लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतंय। बेंबीच्या देठापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय, पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली अशी खंत वजा साध ही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली आहे। जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेमध्ये बोलताना झालेल्या चुकांची मी माफी मागितली आहे। आता तुमच्या कांदा टोमॅटोवर कधीच निर्यात बंदी आणणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलंय। उसालाही चांगला दर देतोय। माझं काम बोलतं काम आणि आपलं कामच भारी असतं। फक्त लोकसभेसारखा दणका आगामी विधानसभेत देऊ नका अशी साध अजित पवारांनी मतदारांना घातली आहे। निर्यात बंदी नाही। आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार। आता तुमच्या खासदाराला सांगितलं ती काय म्हण, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही। मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात। डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही। अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं। अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला। माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्व। हे असले धंदे करणारे ना कुठेतरी थांबले पाहिजेत।